महाराष्ट्र के चोपड़ा बस स्थानक पर जेब कतरी करने वाले गैंग की मौजूदगी की गुप्त सूचना के आधार पर स्थानीय गुने शाखा और चोपड़ा शहर पुलिस ने संयुक्त ट्रैप लगाकर कार्रवाई की। इस कार्रवाई में यात्रियों की जेब से 35,000 रुपये चोरी करने वाले आरोपियों को रंगे हाथों पकड़ा गया। इसमें चौंकाने वाली बात यह रही कि पकड़े गए आरोपियों में से एक जालना पुलिस का पुलिस उपनिरीक्षक भी है, जबकि एक अन्य आरोपी पर पहले से ही कई आपराधिक मामले दर्ज है। यह मामला पुलिस विभाग के साख पर सवाल उठाता है। जब रक्षक ही भक्षक बन जाए तो जनता इंसाफ की उम्मीद किससे करे। चोपड़ा बस स्थानक पर पहले भी गहने और नकदी चोरी की घटनाएं हो चुकी हैं, लेकिन सीसीटीवी कैमरे न होने की वजह से चोरों को आसानी होती है। गिरफ्तार किए गए आरोपियों को न्यायालय में पेश किया जाएगा और पुलिस अन्य जिलों में हुई वारदातों की भी जांच करेगी। काल साधारण दुपारी 3 वाजताच्या सुमाराला इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक बाहेरगावची टोळी पिक पॉकेटिंग करणारी आपल्या चोपडा बस स्टँड परिसरात फिरत आहे। त्याच्यानंतर मग चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची जी टीम आहे त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि तिथं साधारण 3-3:30 वाजताच्या सुमाराला आम्हाला 4 लोक त्या ठिकाणी मिळून आले। 4 मध्ये एक आहे प्रल्हाद मांडे, दुसरा आहे अंबादास साळोकर, तिसरा श्रीकांत डगे आणि चौथा आहे रौफ अहमद शेख। हे लोक आहेत जालना, अकोला, बुलढाणा, बीड या भागातील लोक आहेत। त्यातला अंबादास साळोकर नावाचा जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत। म्हणजे आत्तापर्यंत माहिती घेतली तर 25च्या आसपास आता त्याच्यावर चोरीचे पिक पॉकेटिंगचे गुन्हे दाखल आहेत। जालना जिल्ह्यात आहे, भुसावळ, रेल्वे, अकोला आपल्या जिल्ह्यात आहे। त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे। हा अंबादास साळोकर जो आहे त्याला श्रीकांत डगे हा मदत करतो, रौफ शेख हा ड्रायव्हर आहे आणि त्यातला प्रल्हाद मांडे हा सदर बाजार पोलीस स्टेशन जालना जिल्हा या ठिकाणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम आहे आणि त्याचासुद्धा ह्या टोळीसोबत चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झालं। काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे।